आमचा NN पालीवाला ज्युनियर कॉलेजचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकांपर्यंत व आजीमाजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये वाढ होणे हाच आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे आज आमचा मुख्य उद्देश आहे। दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी NN पालीवाला ज्युनियर कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री बी माळी सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या उपक्रमासाठी ज्युनियर कॉलेजचे तिन्ही विभाग प्रमुख उपस्थित असून 12वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या समवेत हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आजच्या या दिवसाची थोडक्यात माहिती जाणून घेऊ। भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या तेजस्वी नेतृत्वाने आणि राष्ट्रप्रेमाने लाखो भारतीयांच्या मनात प्रेरणा निर्माण करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन म्हणजेच पुण्यतिथी 1 ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। टिळकांचे योगदान केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्येही अमूल्य आहे। त्यांनी दिलेल्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषवाक्याने संपूर्ण देशाला स्फूर्ती दिली। या दीर्घ लेखामध्ये आपण त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा, विचारांचा, आंदोलनातील सहभागाचा आणि पुण्यतिथीच्या अनुषंगाने होणाऱ्या उपक्रमांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला। त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक हे एक नामांकित संस्कृत विद्वान होते। बालपणापासूनच टिळक अत्यंत बुद्धिमान, निर्भय आणि स्पष्टवक्ते होते। त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित आणि संस्कृत विषयात BA पदवी मिळवली आणि नंतर कायद्याची पदवीही घेतली। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी समाजसेवा आणि देशसेवेचा मार्ग स्वीकारला। टिळकांनी शिक्षणात सुधारणा करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल आणि नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली। या संस्थेमार्फत त्यांनी युवकांमध्ये राष्ट्रीय भावना आणि सामाजिक जबाबदारी जागवण्याचा प्रयत्न केला। फर्ग्युसन कॉलेज ही त्यांची महत्त्वपूर्ण शैक्षणिक देणगी आहे। टिळकांनी शिक्षणात सुधारणा करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल आणि नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली। या संस्थेमार्फत त्यांनी युवकांमध्ये राष्ट्रीय भावना आणि सामाजिक जबाबदारी जागवण्याचा प्रयत्न केला। फर्ग्युसन कॉलेज ही त्यांची महत्त्वपूर्ण शैक्षणिक देणगी आहे। टिळकांनी केसरी, मराठी आणि मराठा, इंग्रजी हे 2 वृत्तपत्र सुरू करून आपल्या विचारांचा प्रचार केला। या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांचा विरोध केला। त्यांची लेखणी धारदार होती आणि त्यामुळेच सरकार त्यांना जनतेचा दुश्मन म्हणून समजत असे। त्यांनी लेखनाद्वारे जनतेत राष्ट्रीयता आणि जागरूकता निर्माण केली। टिळक काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळातच सक्रिय झाले। ते गर्मपंथी विचारांचे नेते होते। त्यांनी स्वराज्याची मागणी केली। लालबाल ही त्रयी भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या टप्प्यात अत्यंत प्रभावशाली ठरली। त्यांनी स्वदेशी भारतीय समाज व्यवस्थेतील दलित, शोषित आणि वंचित घटकांचे दुःख, संघर्ष, स्वप्न आणि आकांक्षा यांना आपल्या लेखणीतून आवाज देणारे महान साहित्यिक, लोककवी आणि क्रांतिकारक समाजसुधारक म्हणजे अण्णाभाऊ साठे। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातल्या वातेगाव या गावात झाला। अण्णाभाऊंनी आपल्या संघर्षमय जीवनातून जो साहित्याचा, क्रांतीचा आणि जागृतीचा झरा निर्माण केला, त्याचा प्रभाव आजही समाजावर जाणवतो। त्यामुळेच दरवर्षी 1 ऑगस्ट हा दिवस अण्णाभाऊ साठे जयंती म्हणून देशभरात साजरा केला जातो। शंकरराव खरात म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांचे बालपण फारच हलाखीचे गेले। ते मातंग समाजात जन्मले होते, जो त्या काळी समाजव्यवस्थेच्या तळाशी मानला जात होता। शिक्षणापासून वंचित,
जातीभेदाने ग्रस्त आणि सामाजिक दुय्यमतेच्या गर्तेत अडकलेला हा समाज. अण्णाभाऊंनी केवळ 21व्या वर्षापर्यंतच औपचारिक शिक्षण घेतले. त्यांनी 4थी पर्यंत शिक्षण घेतले, पण त्यानंतर गरिबीमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. लहान वयातच त्यांना मुंबईत मजूर म्हणून काम करावे लागले. पण त्याच मुंबईने त्यांना साहित्य, विचार आणि क्रांतीच व्यासपीठ दिलं. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं साहित्य हे समाजातील दुःखी, उपेक्षित वर्गाचं प्रतिबिंब आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील विषमता, शोषण आणि अन्याय यांचं वास्तव मांडलं. त्यांच्या साहित्याची अनेक वैशिष्ट्यं आहेत. अण्णाभाऊंनी पोवाडे, लावण्या, भारुड, लोककथा यांसारख्या लोककलेच्या माध्यमातून समाज जागृती केली. त्यांनी पोवाड्यातून थेट प्रश्न विचारले. उदाहरणार्थ, सावकारा तुझा वांगा कुठं गेला ही त्यांच्या पोवाड्याची ओळ सर्वसामान्यांमध्ये क्रांतीचा आवाज ठरली. अण्णाभाऊंनी सुमारे 35 कथा संग्रह लिहिले. त्यांच्या कथा वास्तववादी आणि प्रभावशाली होत्या. यात फकीरा ही कादंबरी अत्यंत प्रसिद्ध झाली. फकीरा हे पात्र म्हणजे प्रतिकात्मक सामाजिक क्रांतीचे प्रतिनिधित्व करणारे आहे. अण्णाभाऊंनी 12हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. फकीरा ही त्यांच्या साहित्य जीवनातील मैलाचा दगड आहे. ही कादंबरी स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थितीचे आणि शोषणाविरुद्ध उभारलेल्या बंडाचे चित्रण करते. त्यांनी 11 नाटके लिहिली. काही कथा आणि कादंबऱ्यांवर आधारित चित्रपटही बनले. त्यांनी सामाजिक प्रश्नांची मांडणी व्यासपीठावरूनही केली. साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असले तरी अण्णाभाऊ साठे यांचे योगदान फक्त लेखनापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी समाज सुधारकाची भूमिका बजावत अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. विशेषतः दलित, श्रमिक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी त्यांनी आवाज उठवला. मुंबईतील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कामगारांचे प्रश्न अण्णाभाऊंनी समजून घेतले आणि त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी लाल बावटा चळवळीमध्ये भाग घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रभावित होऊन त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले. त्यांनी जातीव्यवस्थेविरुद्ध लेखणीतूनही संघर्ष केला. अशा या विचारवंतांना आमचे कोटी कोटी प्रणाम. सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे. या साथी बना अनसाथ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे. जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे. मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे, फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे. घेऊ हे ब्रिद हाती असे तू सिंधू नव हिंदुस्थानाचे. भीतीन आम्हा ह्या वज्रमुठींनी का तळभेदू. सीमान कुठली हुंकार असा गगनाला छेदू. ठाम निश्चय हा दुर्दम्य आमुची इच्छा शक्ती. हृदय पोलादी ना सोडी कधी राष्ट्रभक्ती. मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे. फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे. घेऊ हे ब्रिद हाती असे तू सिंधू नव हिंदुस्थानाचे. ज्ञानाची स्फुल्लिंग मनांचे पेटून उठले. स्वाभिमानाचे हे कुंड मनाचे मग धगधगले. शृंखला तोडी हे दास्य आता नासाही कोणा.
देश हा आमचा स्वातंत्र्याचा आमचा बाणा मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणांचे फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे घेऊ हे ब्रीद हाती हा सेतू सिंधू नव हिंदुस्थानाचे या जीवन आपुले सार्थ करा रे राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे एकजुटीने कार्य करा या देशाचे या साथी बना अनसाथ करा रे मातृभूमी ही आज पुकारे जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे घेऊ हे ब्रीद हाती असे तू सिंधू नव हिंदुस्थानाचे भीतीन आम्हा ह्या वज्रमुखींनी का तळभेदू सीमान कुठली हुंकार असा गगनाला छेदू ठाम निश्चय हा दुर्दम्य आमुची इच्छा शक्ती हृदय पोलादी ना सोडी कधी राष्ट्रभक्ती मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे घेऊ हे ब्रीद हाती असे तू सिंधू नव हिंदुस्थानाचे ज्योत ज्ञानाची स्फुल्लिंग मनांचे पेटून उठले स्वाभिमानाचे हे कुंड मनाचे मग धग धगले शृंखला तोडी हे दास्य आता नासाही कोणा देश हा